म्हणत होते की मॅडम तुम्ही मुंडन केलेलं किंवा केस कट केलेले किंवा हेअर कटिंग कसं केलेलं आहे तो व्हिडिओ अपलोड करा. तर मी तुमच्यासाठी खास तुमच्या म्हणजे कमेंटपायी मी हा व्हिडिओ आणलेला आहे. तर हे आहे तिरुमालामधला चौक, जे सप्तगिरीला जातो त्या चौकातला हा म्हणजे व्हिडिओ आहे. आणि तिथं वरतीच थोडंसं बसस्टँड आहे तिरुमालाचं. त्याच्या साईडलाच म्हणजे यात्रा सदन म्हणून आहे. त्या यात्रा सदनच्या साईडला आपल्याला तिकीट म्हणजे नंबर लावावा लागतो. हेअर कट करायला सुद्धा नंबर लावावा लागतो, तेव्हा कुठे हेअर कटिंग होते. हे आहे तिरुपती आपलं म्हणजे तिरुमालामध्ये हे खूप छान असं छोटंसं मंदिर आहे साईडला तिरुपतीच्या. आणि हा आपलं तिरुपतीचं मंदिर आहे. तर मी तुम्हाला काय सांगत होते की आपण तिरुमालाच्या बसस्टँडच्या थोडंसं उजव्या साईडला गेलं का की यात्रा सदन म्हणून आहे. तिथं तुम्हाला म्हणजे नंबरला थांबून तिकीट काढावं लागतं, जे करून की तुम्हाला टक्कल करायचं असेल किंवा हेअर डोनेट. तिथं खरं तर हेअर डोनेट म्हणतात. बालाजीला म्हणजे हेअर डोनेट करणं खूप चांगलं असतं आणि आपला अहंकार पण त्यात निघून जातो. एखादी गोष्ट जर आपल्याला आवडत असेल किंवा आपल्याला त्या गोष्ट अतिप्रिय असेल तर ती कधीही दान केलेली किंवा त्याग केलेली केव्हाही चांगली. ॲज अ विश म्हणजे तुमच्या इच्छा पुढे. इच्छा नसेल तर काही करू नका. हे सर्व तिरुपतीमधलं दर्शन म्हणजे तिरुपतीच्या म्हणजे मंदिरापासला सर्व भाग आहे. मी शूट केला आहे आणि आता मी तुम्हाला माझं मुंडन कसं केलं हे दाखवणार आहे. तर चला आपण जाऊया. म्हणजे लाईनीत कसे गेलो आम्ही हे बघा. म्हणजे मी व्हिडिओ करू शकले नाही म्हणून मी फोटो काढलेल्या मुंडन करताना, हेअर डोनेट करताना किंवा म्हणजे केस कट करतानाचे फोटो काढलेले आहेत. ते मी फोटो जोडत आहे. तुम्ही बघत असाल तर हे मी टक्कल करत आहे आणि बालाजीला सहकुशीनं सर्व केस दान केलेले आहे आणि मला खूप छान वाटतं. आणि त्याचा अनुभव बी मी तुम्हाला सांगेन नंतरच्या व्हिडिओमध्ये की केस कट केल्यानंतर काय फील होतं किंवा कसं वाटतं हे नक्की मी तुम्हाला सांगेन. हे पहा मी केलेले आहे आणि आता माझा मुलगा मनीष करत आहे. आणि हे मी आपल्या म्हणजे स्टाईलमध्ये खूप छान फोटो काढलेले आणि खूप हॅपी फील करत होते. आणि केस दान केल्यानंतर खूप छान वाटतं. असं काही म्हणजे मनात वाटत नाही की खरंच की बाबा आपल्याला हे करायला नको, हे करायला हवं म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता. हे बघा आमची जोडी किती छान दिसत आहे आणि माझा मुलगा पण खूप सुंदर दिसतोय. हे बघा माझा मुलगा आहे मनीष मनोज कुमार पाटील आणि ही आमची टकली फॅमिली आहे. बालाजीमध्ये फोटो काढलेला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि हा तिरुमालामधला खूप सुंदर म्हणजे झाडी खूप आहे, थंडगार हवेशीर ठिकाण आहे तिरुमाला. तर नक्की जावा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला म्हणजे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तिरुमाला एकदम डोंगरावर हवेशीर आहे, हवा खूप आहे आणि इतका थंड म्हणजे वातावरण आहे तिथलं की खूप मस्त वाटतं उन्हाळ्यातसुद्धा. आणि आम्ही सर्वांनी केस म्हणजे तिरुपतीला डोनेट करून खूप छान वाटते. ही बघा आमची फॅमिली आणि कशी वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा व्हिडिओ आवडला तर आणि शेअर करायला पण विसरू नका. नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा. खास तुमच्यासाठी शूट केलेला आहे मी. आणि हा माझा मुलगा तर्री मारताना मी शूट केलं. खूप छान खूप क्यूट दिसत होता तो म्हणून मी केलेला आहे. आणि आता आपण परतीला लागलेलो आहे रिटर्नच्या. हे बघा तिरुमालामधलं मी बसस्टँडचं शूट केलेले आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडला तर जास्तीत जास्त आणखीन शेअर करा. आणि चला बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छानपैकी तुमच्यासाठी असे छान व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर येत राहा, मस्त राहा, स्वस्त राहा आणि छान चमचमीत खात राहा. कारण आता रेसिपीपेक्षा व्लॉगच जास्त येत आहेत. तर तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात, कुणाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की रेसिपीला पण भेट द्या. चॅनलवरती जाऊन निकिता मनोज कुमार पाटीलवर क्लिक करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन माझे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि बघा तुम्हाला कशामध्ये आवड आहे तो व्हिडिओ नक्की बघा. माझ्या मम्मीने
तिरुपतीला हेअर डोनेट केले हे आणि तिनं खूप छान दिसत आहे रे. आम्हाला आनंद वाटत आहे आणि आमची टकली फॅमिली झालेली आहे. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फॅमिली कशी वाटते तुम्हाला आमची टकली एकदा कमेंट करायला विसरू नका. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.